नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशामध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला आज 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या काळातील काळोख्या दिवसांची आठवण करून देणारा विशेष कार्यक्रम आज बेळगावात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारितेवर लादलेली बंधने, विरोधी पक्षांवर झालेला अन्याय, नागरिकांच्या हक्कांचे दमन यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यावेळी तुरुंगवास भोगलेले आंदोलनकर्ते आणि ज्येष्ठ समाजसेवकांनी आपले अनुभव शेअर करत त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार सी.टी. रवी, माजी आमदार संजय पाटील, खासदार जगदीश शेट्टर, उज्ज्वला बडवन्नाचे, महानगर अध्यक्ष गीता सुतार यासह विविध सामाजिक संस्था, मान्यवर नागरिक, इतिहास अभ्यासक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवापूर येथील अडसिद्धेश्वर मठामध्ये रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली असून गावकऱ्यांनी स्वामीजींवर एका महिलेसोबत अनैतिक वर्तन केल्याचा आरोप केलाय. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामीजींना मठामध्ये एका महिलेसोबत आढळल्याचे सांगण्यात येत आहे. संतप्त नागरिकांनी मठाजवळ जाऊन याबाबत जाब विचारला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. महिलेला प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी केंद्रात पाठवण्यात आले असून प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू असून पोलीस तपासाच्या निष्कर्षानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ आमदार आणि कागवाडचे प्रतिनिधी राजू कागे यांनी एक धक्कादायक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. माझ्या मतदारसंघात विकास कामांना विलंब होत असल्याने पुढील 2 दिवसात मी राजीनामा दिला तरी आश्चर्य वाटू नये असे त्यांनी ठामपणे जाहीर केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कागे म्हणाले की आमच्या मतदारसंघात लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. विकास कामांचा वेग अत्यंत संथ आहे. लोक थुंकतील अशी वेळ आमच्यावर येऊ नये यासाठीच मी राजीनाम्याचा विचार करतोय असे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहरातील अनगोळ परिसरात काल रविवारी दुपारी हेस्कॉमच्या दुरुस्ती दरम्यान झालेल्या अक्षम्य चुकीमुळे हाय व्होल्टेज करंट निर्माण होऊन अनेक घरे, दुकानांचे वीज उपकरणे जळून खाक झाली आहेत. नवीन लाईनमनकडून वायरिंगची चुकीची जोडणी झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. 4थ्या रेल्वे गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुपारी हेस्कॉमचे 2 कर्मचारी दुरुस्तीसाठी आले होते. मात्र चुकीची वायरिंग केल्यामुळे अचानक उच्च दाबाचा वीज प्रवाह तयार झाला. परिणामी 8-10 घरे, दूध डेअरी, हॉटेल्स आणि दुकानातील टीव्ही, फ्रीज, पंखे, सीसीटीव्ही, कॉम्पॅक्ट सिस्टीम, मीटर बॉक्स यासारखी उपकरणे पूर्णतः जळाली. गरीब लोकांचे लाखोंचे नुकसान झाले असून हेस्कॉमकडे भरपाईची जोरदार मागणी केली आहे. बेळगाव शहरातील 4थ्या रेल्वे गेटवर सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामावरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. काम सुरू करण्यापूर्वी सादर करण्यात आलेल्या आराखड्याच्या विरोधात प्रत्यक्षात होत असलेल्या बांधकामामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाची जोरदार मागणी केली आहे. सध्या या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबवून भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामादरम्यान स्थानिक रहिवाशांना आणि व्यावसायिकांना होणाऱ्या गैरसोयींकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केलाय. त्यांनी सांगितले की सुरुवातीच्या आराखड्यानुसार सर्व्हिस रोड अधिक रुंद ठेवण्याचे आश्वासन होते. मात्र आता केवळ 2.5 ते 3 मीटरचा अरुंद रस्ता सोडला जात आहे, जो भविष्यात मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारा ठरेल. शिवाय अरुंद रस्त्यामुळे रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा मिळणं कठीण बनलं आहे. जनतेच्या सुरक्षेचा आणि दळणवळणाचा प्रश्न असून किमान 4.5 मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड तयार करावा अशी जोरदार मागणी केली आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत अशी घणाघातक टीका भाजपचे विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांनी केली आहे. बेळगावमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत हमी योजनांच्या नावाखाली लाचलुचपत सुरू असल्याचा आरोप केला. हमी योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे लायसन्स असल्याप्रमाणे वावरत आहेत. सरकारच्या खात्यांमध्ये रेट कार्ड लावल्यासारखी स्थिती झाली आहे असे सांगत त्यांनी राज्यमंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्यावर सखोल चौकशी हवी आणि ती सध्या कार्यरत असलेल्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी असेही ते म्हणाले. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून विकास कामे थांबली आहेत.
वस्तूंचे दरवाढ हेच एकमेव काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बेळगाव पोस्ट ऑफिसमध्ये आज ॲडव्हान्स पार्सल टेक्नॉलॉजी म्हणजेच APT 2.0 या अत्याधुनिक प्रणालीचा अधिकृत शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक SK मुरनाळ, सहाय्यक अधीक्षक SD काकडे, BP माळगे, लक्ष्मण सावडीमनी व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. APT 2.0 प्रणालीमुळे टपाल व्यवहार अधिक गतिमान, पारदर्शक व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कार्यक्षम होईल. यामुळे ग्राहकांना जलद व दर्जेदार सेवा मिळणार असून स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय मेल, QR कोड पेमेंट यासारख्या सेवा आणखी सुलभ केल्या जातील. या उपक्रमामुळे बेळगाव पोस्ट विभाग डिजिटल इंडियाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील दीर्घकालीन नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्वाची पावले उचलली जात असताना उज्ज्वल नगर मुख्य रस्त्यावर 9वा क्रॉसपासून ते शेवटच्या टोकापर्यंत पेव्हर ब्लॉक आणि ड्रेनेज कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. हे काम आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास उपक्रमांचा एक भाग आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्ते व पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले होते. विशेषतः नाल्यांची अकार्यक्षमता आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते ही प्रमुख अडचण होती. या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या कामामध्ये मजबूत पेव्हर ब्लॉक बसवणे आणि योग्य पद्धतीचे ड्रेनेज सिस्टीम उभारणे यांचा समावेश आहे, जे वाहतूक सुरळीत ठेवण्यास आणि जलसाठा टाळण्यास मदत करणार आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये इंटरनेट सेवा आज बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रमाणपत्रे आदी कामांसाठी आलेले लोक कार्यालयात ताटकळत बसले होते. आजपासून सलग 4 दिवस ही अडचण निर्माण होणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले असून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज तयार होऊ शकले नाहीत. नागरिकांची गैरसोय होत असून संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना करून सेवा पूर्ववत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सामान्य नागरिकांनंतर आता सायबर गुन्हेगारांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आयुक्त भूषण बोरसे यांनी स्वतः सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून FIR नोंदवण्यात आलाय. भूषण गुलाबराव या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निदर्शनास आलंय. आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केलं आहे की ते कोणतेही वैयक्तिक फेसबुक अकाउंट चालवत नाहीत. त्यामुळे अशा बनावट खात्यांवरून येणाऱ्या संदेशांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अतिशय गंभीर मानले जात असून बनावट अकाउंट तातडीने हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरी समस्या सोडवणे आणि पायाभूत सुविधांचा विकास गतीने राबवणे या उद्देशाने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शम्स कॉलनी आणि अमननगर रस्त्याला भेट देत तेथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. या भागांमध्ये रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज सुधारणा आणि इतर नागरी सुविधांबाबतची कामे हाती घेण्यात आली आहेत, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. या दौऱ्यात आमदार सेठ यांनी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी नागरिकांनी स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्त्यांची स्थिती आणि इतर नागरी सुविधांबाबत आपल्या तक्रारी व समस्या मांडल्या. आमदार सेठ यांनी नागरिकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. दुसरीकडे शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहणाऱ्या कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होऊन नद्या पात्राबाहेर वाहत आहेत. त्यामुळे चिक्कोडी उपविभागातील नदीकाठावरील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. आज दूधगंगा नदीवरील चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड दत्तवाड पूल वजा बंधाऱ्यावर सुमारे 4 फूट पाणी आलं आहे. त्यामुळे चिक्कोडी व शिरोळ तालुक्याचा संपर्क तुटलाय. कृष्णा नदीवरील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून
73,785 क्युसेक पाण्याचा विसर्ग तर दूधगंगा नदीतून 17,600 क्युसेक असे एकूण 91,385 क्युसेक पाण्याचा विसर्ग कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यात कृष्णा नदीवरील कल्दोळ बंधाऱ्याजवळ होत आहे. चिक्कोडी उपविभागातील एकूण 7 बंधाऱ्यांवर पाणी आल्यानं अद्यापही या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिलाय. शेती बचाव समितीच्या मागणीनुसार बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आज सोमवारी लेंडी नाल्याची पाहणी केली. नाल्याच्या रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी समितीने केली होती. त्यानंतर आमदार सेठ यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन झाडे झुडपे अतिक्रमण व जलवाहतूक अडथळ्यांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्वच्छता आणि पाण्याचा निचरा सुरळीत करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान महापालिका, लघु पाटबंधारे आणि प्रादेशिक पाणी पुरवठा यंत्रणेचे अधिकारीही उपस्थित होते. महापालिका अधिकाऱ्यांनी निधी अभावी रुंदीकरण लांबणीवर टाकल्याचं सांगितलं होतं. मात्र शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन आमदारांनी समस्येवर तत्काळ उपाय करण्याचे निर्देश दिले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी हसीरू फाउंडेशनच्या सहकार्याने रविवारी एक विधायक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत गरोदर महिलांना प्रेग्नन्सी किट्स तर शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मातृत्व आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करणे हा होता. गरोदर महिलांना अत्यावश्यक आरोग्य सामग्री असलेले किट्स देण्यात आले, तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करण्यात आली. या प्रसंगी आमदार सेठ म्हणाले की आरोग्य आणि शिक्षण हे समाजाच्या विकासाचे 2 महत्त्वाचे घटक आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास समाज अधिक सक्षम, स्वयंपूर्ण आणि प्रगत होतो. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले. हा उपक्रम राबवल्याबद्दल आमदार सेठ व हसीरू फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. बेळगाव शहरातील गोमटेश विद्यापीठ परिसरात आमदार सीटी रवी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार संजय पाटील, आमदार विठ्ठलराव हलगेकर, खासदार जगदीश शेट्टर, युवराज जाधव, माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीटी रवी हे पक्षाच्या एका खास कार्यक्रमानिमित्त बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांनी या दरम्यान वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभाग घेत पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी माजी आमदार संजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. शहरातील मराठा मंदिर बेळगाव येथे सनातन संस्कृती एवं योग सेवा यांच्या वतीने सूर्यनमस्कार मॅरेथॉन 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले होते. आरोग्य, संस्कृती आणि आत्मशक्ती वृद्धीसाठी योगाभ्यासाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शहर परिसरातील अनेक योगप्रेमी विद्यार्थी, महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने झाली. अनुभवी योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्काराची सुसंगत शृंखला सादर करण्यात आली. विविध वयोगटातील सहभागींच्या उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिमय व ऊर्जावान झाला. या मॅरेथॉनच्या माध्यमातून नियमित योगाभ्यासाचे आरोग्यावर होणारे फायदे आणि भारतीय संस्कृतीतील सूर्यनमस्काराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आयोजकांनी पुढील वर्षी हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात राबवण्याचा संकल्प केला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनातन संस्कृती एवं योग सेवा संस्थेचे कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. शहरातील जुना पीबी रोड परिसरात बसवलेले स्ट्रीट लाईट सतत लपंडाव खेळत असून काही दिवे क्षणाक्षणाला बंद चालू होत असल्यामुळे या लाईट्सना स्थानिक नागरिकांनी डिस्को लाईट्स असं उपहासानं नाव दिलंय. या विचित्र स्थितीमुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. लाईट्स सतत चालू बंद झाल्याने अपघाताचा धोका वाढतोय. स्थानिक नागरिकांनी महापालिका व हेस्कॉमकडे या समस्येची तक्रार करूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. नागरिकांनी या स्ट्रीट लाईट्सची
तातडीने दुरुस्ती करून सुरळीत प्रकाश व्यवस्था सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पुढील टप्प्यात आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते सत्यसाई कॉलनी शिवतीर्थ अपार्टमेंटजवळ येथे रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी बीयूडीएचे आयुक्त, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेला हा रस्ता नागरिकांसाठी मोठी समस्या बनला होता. स्थानिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर आमदार सेठ यांनी या कामाला प्राधान्य दिलं. या प्रसंगी बोलताना आमदार सेठ म्हणाले की प्रत्येक भागामध्ये मूलभूत सुविधा आणि नागरी सेवांचा दर्जा उंचावणं ही माझी कटिबद्धता आहे. या रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल याची खात्री मी देतो. स्थानिक रहिवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून या बहुप्रतीक्षित कामासाठी आमदार सेठ आणि बीयूडीए अधिकाऱ्यांचे आभार मानले. सध्या अनेक नागरिक आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पट्टेरी वाघाचा संरक्षण भिंतीजवळ डरकाळ्या फोडतानाचा व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकजण तो आपल्या भागातला वाघ असल्याचं म्हणत वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देत आहेत. यामुळे आता खरोखर कोणता व्हिडिओ अस्सल आणि कोणता बनावट याबाबत संभ्रम निर्माण झालाय. मात्र रविवारी रात्री गणेशगुडी येथील कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतलेला एक बिबट्याचा खरा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ गणेशगुडी दांडेली मार्गावरील अवेडा बस स्थानकाजवळील असून त्यात बिबट्या अगदी निर्धास्तपणे बसलेला स्पष्ट दिसतो. या दृश्यांची शहानिशा केल्यावर त्याचे स्थानिकतेचे बिनबुडाचे दावे फोल ठरले असून हा व्हिडिओ मात्र अवेडा परिसरातील खरा असल्याचं निष्पन्न झालंय. नागरिकांनी अशा प्रकारच्या व्हिडिओंची खात्री न करता शेअरिंग टाळावं, अन्यथा भीती व अफवेला कारणीभूत ठरू शकते असा सल्ला वन विभागानेही दिलाय. शहरात वाढत्या चाकू हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या आदेशानुसार अँटी स्टॅबिंग स्क्वॉडकडून विशेष तपासणी मोहीम उद्या मंगळवारी मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळकरी विद्यार्थी, तरुण तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तींच्या बॅगांची तपासणी केली जाणार असून संशयास्पद वस्तू किंवा शस्त्र सापडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांकडून अशा प्रकारच्या तपासण्या पुढील काही दिवस सातत्याने राबवण्यात येणार आहेत. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून तपासणी मोहिमेला पाठिंबा द्यावा असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 24 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केलं आहे. कपिलेश्वर तलावात भांदूर गल्ली येथील एका रहिवाशाचा मृतदेह आढळून आलाय. रविवारी सकाळी 10 वाजता स्थानिक नागरिकांनी एक मृतदेह तरंगताना पाहिला आणि तात्काळ खडेबाजार पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपलब्ध माहितीनुसार बाहेर जाऊन येण्याचे सांगून शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सचिन आपल्या घराबाहेर पडला होता. तलावात पडून त्याचा मृत्यू झाला. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गोवा इथून बेळगाव येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा हेमाडगाव मार्गावरील आखेती मेढा येथे 15 दिवसांपूर्वीच 10 लाख रुपये खर्च करून संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. भिंत कोसळल्याने संरक्षण भिंतीबरोबरच 10 लाख पाण्यात गेल्याचं दिसून आलंय. सदर काम ठेकेदाराने 15 दिवसांपूर्वी या ठिकाणी संरक्षण भिंत बांधली होती. भिंत मजबूत होण्यापूर्वीच त्यावर माती ओढण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी पाणी झिरपून सदर भिंत कोसळल्याचं पीडब्ल्यूडी अभियंता मोरे यांच्याकडून सांगण्यात आलंय. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा भडका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाहून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे. भारतीय तेल कंपन्या सध्या रशियाकडून प्रतिदिवस 20 ते 22 लाख बॅरेल कच्च्या तेलाची खरेदी करत आहेत. मागील 2 वर्षातील हा उच्चांकी आकडा असल्याचं जागतिक व्यापार विश्लेषक कंपनी केपलरकडून सांगण्यात आलंय. इराण इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतल्यामुळे येत्या काळात युद्धाची दाहकता वाढण्याची शक्यता आहे.
या युद्धाचा परिणाम इंधन बाजारावरही झाला असून तेलासह अन्य इंधनाचे दर भडकले आहेत. वैश्विक बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचे दर $75 वर गेले आहेत. युद्ध लांबले तर हे दर $100 वर जाण्याची भीती विश्लेषक व्यक्त करत आहेत. शहरात मुसळधार पावसाने आज सोमवारी सायंकाळी हजेरी लावली. काल रविवारी विश्रांती घेतली होती, त्यामुळे उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. शहराच्या किमान तापमानातही सोमवारी किंचित वाढ झालेली दिसून आली. सकाळपासून पावसाचा लपंडाव सुरू होता, मात्र दुपारी 4च्या सुमारास वातावरण बदललं. सायंकाळी 6च्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार सरी बरसायला सुरुवात झाली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं होतं. पावसामुळे बाजारात आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. दुचाकी चालकांना वाहन चालवण्यास कसरत करावी लागत होती. काही जणांनी पावसापासून बचावासाठी मिळेल तिथे आडोसा घेणं पसंत केलं. उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या कणकुंबी परिसरात यंदा पावसाने प्रचंड कहर केला असून 23 जूनपर्यंत एकूण 1570.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून विजेचा लपंडाव सुरू आहे. गेल्या 8 दिवसांपासून अनेक गावे अंधारात असून वीज खांब व तारा तुटल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. एका हॉटेलवर खांब कोसळून मोठं नुकसान झालंय. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडाले असून काहींची घरे कोसळली आहेत. धबधबे प्रवाहित झाल्याने वन खात्याने चिखले वगळता इतर पर्यटन स्थळे बंद केली आहेत, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. वन खात्याने कणकुंबी परिसरातील बहुतांश धबधबे बंद केल्यामुळे पर्यटकांमध्ये निराशा आहे. मात्र फक्त चिखले येथील सौतुरा धबधबा पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आलाय. येथे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ₹60 फी आकारली जात आहे. मात्र धबधब्यापाशी कुठलाही सुरक्षा कर्मचारी नसल्याने काही पर्यटकांनी धोकादायक स्टंटबाजी करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला आहे. अशा स्टंट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून काहींना समजावूनही बाहेरही काढलंय. वन खात्याचे कर्मचारी फक्त क्रॉसवरील ऑफिसमध्ये बसून पैसे वसूल करत आहेत, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धबधब्याजवळ देखरेख, चेतावणी फलक, वैद्यकीय मदत आणि सुरक्षा व्यवस्था नसल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होतोय. याशिवाय धबधब्यापर्यंत जाणारा 3 किलोमीटरचा रस्ता अत्यंत धोकादायक असून त्याचीही डागडुजी आवश्यक आहे. त्यामुळे केवळ पैसे वसूल न करता सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.